नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे मोड आलेल्या मटकीची उसळ। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी टोमॅटो कट करून घेणार आहे। त्यानंतर कोथिंबीर, कांदा आणि अद्रक लसूण पण एकदम बारीक कापून घ्यायचं आहे। सर्व साहित्य कट करून झाले आहे। चला तर मग आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। कढई छान तापली की त्यात जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यानंतर इथं मी टाकणार आहे कांदा। कांद्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान सोनेरी कलर आला की त्यात घालून घेऊया टोमॅटो। कांदा आणि टोमॅटोला छान तेल सुटले। स्वादानुसार मीठ घालायचं आहे। आता मी यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला ॲड करणार आहे। सर्व मसाले छानपैकी परतून झालेले आहे। आता मी त्यात घालणार आहे पाणी। पाणी घालताना गरमच घालायचे, थंड पाण्याने भाज्यांची चव बिघडते। मटकी घालून घ्यायची आहे। आता छानपैकी मिक्स करून 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर शिजवून द्यायची आहे। आपली उसळ शिजून तयार आहे। चला तर मग आता मी त्यात कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर घातल्याच्या नंतर खूप छान वास सुटला आहे उसळचा।